एका गावापासून सुरू झालेली त्यांची वाटचाल आज पाणी फाउंडेशन नामसारख्या संस्थांच्या माध्यमातून 7,000 गावांपर्यंत पोचलेली आहे. यामध्ये मग सहज क्युरियासिटी म्हणून ग्रामीण भागातले लोक जास्त दिसत आहेत म्हणून मी स्वतःच एक कॉलम 2-3 वाढवले. शाळा आहे का गावात, पाण्याची परिस्थिती काय आहे, तुमची आर्थिक परिस्थिती काय आहे, शौचालयाची परिस्थिती काय आहे. आमचा एजंट तुमच्या तिथं लगेच येईल आणि लगेच कर्ज प्रकरण करून देईल. 100 रुपये महिन्याला हप्ता, काहीच नाही. मग बायकोसाठी 3 रुपये तुला खर्च करता येतील का बाबा, असा मी प्रश्न विचारायचो. दिवसाला 3 रुपये. अशा पद्धतीनं मला वाटतं की शेकडो शौचालय मी तिथं बसून बांधली असतील. पैसे घ्यायचे नाहीत, मग काम कसं होणार. तर काम 2 गोष्टीनं होईल की लोकांपर्यंत ज्ञान घेऊन जाव्या आणि चळवळी निर्माण करूया. जो पाणी साठा झाला तो पाणी साठा आपण 10,000 लिटरच्या टँकरमध्ये जर भरला, तयार झालेला पाणी किती टँकर, आणि ते टँकर जर एकमेकांना लाईननं एकमेकांच्या मागं उभे केले तर पृथ्वीला 7 प्रदक्षिणा होतील, एवढे ते पाणी साठा तयार झाला. नमस्कार, मी विनोद कुलकर्णी. आपण आरस पाणी पॉडकास्ट चॅनलच्या माध्यमातून सतत भेटतोय. आता आपण मेंबरशिपसुद्धा आरस पाणीला सुरू केलेली आहे. मेंबरशिप म्हणजे काय फार मोठ्या रकमेची नाही आहे, अगदी 59 रुपयापासून मेंबरशिप सुरू होती. मेंबरशिप सुरू करण्याचा हेतू असा आहे की आपण आपल्या चॅनलचं मेंबर व्हावं आणि भविष्यात मेंबरसाठी काही स्वतंत्र कार्यक्रम करायचे आहेत आणि कुठलेही कार्यक्रम करताना आर्थिक बळ हवं असतं. तर हे काम पुढं नेण्यासाठी आणि चांगल्या लोकांना भेटण्यासाठी, चांगल्या लोकांच्या कल्पना, त्यांनी केलेलं काम ऐकण्यासाठी आरस पाणीला आपण बळ द्यावं अशी विनंती करतो. प्रत्येक वेळेस आपण वेगळ्या व्यक्तिमत्वाला भेटतो. आजही आपण ज्या वेगळ्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ते आहेत डॉक्टर अविनाश पोळ. डॉक्टर अविनाश पोळांचं काम मी अतिशय जवळून बघितलं आहे. माझा पत्रकारितेचा प्रवास सुरू झाला त्या दरम्यान डॉक्टरांचं कामसुद्धा खूप वाढायला लागलेलं होतं. डॉक्टरांबरोबर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जाण्याचा सुद्धा योग माझ्या वाट्याला आला. डॉक्टरांमुळं सामाजिक काम करण्यामध्ये सुद्धा काही मदत झाली किंवा सामाजिक प्रेरणा देणारी जी काही साताऱ्यातली माणसं आहेत त्यामध्ये डॉक्टर अविनाश पोळ हे नाव एक महत्त्वाचं नाव आहे. साताऱ्यातल्या एका बेबलेवाडी नावाच्या छोट्याशा गावातून डॉक्टरांची कारकीर्द सामाजिक कामाची सुरू झाली. खरं तर ते डॉक्टर आहेत म्हणजे PhDचे डॉक्टर नाहीत, ते दंतचिकित्सक आहेत आणि दातांचे डॉक्टर आहेत. पण दातांचे डॉक्टर बनता बनता ते पाण्याचे डॉक्टर कधी बनले हे त्यांना आणि आम्हालाही समजलं नाही. नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे हे यांच्यासारख्या अभिनेत्यांनी ज्यावेळेस नाम फाउंडेशन सुरू केलं त्यावेळेस डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतलं. आजही ते नाम फाउंडेशनला विश्वस्त म्हणून काम करतात. नंतर आमिर खानसारखा एक मोठा अभिनेता हा पाण्याच्या चळवळीत महाराष्ट्रात आला. पाणी फाउंडेशन नावाची संस्था आमिर खाननी सुरू केली, त्यामध्ये डॉक्टर मुख्य सल्लागार आहेत. एका गावापासून सुरू झालेली त्यांची वाटचाल आज पाणी फाउंडेशन नामसारख्या संस्थांच्या माध्यमातून 7,000 गावांपर्यंत पोचलेली आहे. म्हणजे हे काम फक्त पाण्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. आता शेतकऱ्यांच्या जीवनात अर्थक्रांती आणण्यासाठी डॉक्टर अविनाश पोळ काम करत आहेत. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. महाराष्ट्र सरकारसुद्धा त्यांना जोडलं गेलेलं आहे. महाराष्ट्रातले अनेक कार्यकर्ते, अनेक लोकप्रतिनिधी त्यांच्याशी ह्या कामाच्या निमित्तानं जोडले गेलेले आहेत. डॉक्टरांचं वैशिष्ट्य असं आहे की डॉक्टरांना स्वतःसाठी काहीच नको असतं. म्हणजे सामाजिक काम करत असताना सुद्धा आज लोकांच्या मनामध्ये मला काय मिळणार ही भावना तयार असते किंवा मला काय देणार असला तर मी करतो. म्हणजे आत्ता नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, ZP पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. मी निवडून येणार असेल तर मी असं करेन तसं करेन, असे नवे चेहरे किंवा नव्या राजकारणात येणाऱ्या लोकांच्या भावना असतात की मी निवडून येईन का तर मी अमुक तमुक गोष्ट करेन. पण डॉक्टर अविनाश पोळांसारखे जे निस्वार्थी कार्यकर्ते असतात, जे कोणती अपेक्षा न ठेवता काम करतात, त्यामुळे समाजातील चांगुलपणा आजही टिकू नये किंवा समाजाचा चांगुलपणावरचा विश्वास आजही आढळ आहे. आणि हा विश्वास आपल्याला पुढं न्यायचा असेल, टिकवायचा असेल तर डॉक्टर अविनाश पोळांच्या मार्गाने जाणारे शेकडो तरुण किंवा हजारो तरुण, लाखो तरुण महाराष्ट्रातून तयार झाले पाहिजेत किंवा देशभरातून तयार झाले पाहिजेत. तरच आपला देश हा जी काही महासत्ता होण्याची चर्चा होती ते तो होऊ शकतो. डॉक्टर अविनाश पोळांनी जे काय ग्रामीण भागात काम केलेलं आहे, ग्राम जीवनामध्ये परिवर्तन आणण्यासाठी जे काम केलेलं आहे त्याला आपण सलाम केला पाहिजे, अशा प्रकारचं काम आहे. त्यामुळे आरस पाणीचा हा जो काही भाग आहे तो डॉक्टर अविनाश पोळांच्या कामाला सलाम करण्यासाठीच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण साताऱ्याला सामाजिक कामाची मोठी परंपरा आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी केलेलं काम आपल्याला माहिती आहे. त्यामुळे साताऱ्यातले अनेक डॉक्टर ह्या क्षेत्रात आहेत, पण उंचीवर पोचलेले
जे डॉक्टर आहेत. नरेंद्र दाभोळकरांनंतर साताऱ्याचं नाव सामाजिक क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं डॉक्टर अविनाश पोळांनी पुढे नेलेलं आहे. आज महाराष्ट्रभर ते फिरत असतात. 36 जिल्हे, 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये त्यांचा वावर आहे. सतत व्यस्त असणारा हा माणूस आहे, पण खास त्यांनी आपल्यासाठी वेळ काढला, त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो आणि प्रथम त्यांचं स्वागत करतो. नमस्ते डॉक्टर साहेब, आपण आला. आपण बरोबर 25 वर्षे एकत्र आहोत. बाबा आमटेंच्या आश्रमात सुद्धा जाण्याचा योग तुमच्यामुळं मला आलेला होता. तुम्ही केलेली भाषणं अनेक वेळा ऐकलेली आहेत. सातारा जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये केलेलं कामसुद्धा आम्ही बघितलेले. पण तुम्ही दातांचे डॉक्टर झाला आणि खरं तर वैद्यकीय व्यवसायामध्ये तुम्ही ज्या काळात डॉक्टर झाला त्या काळात वैद्यकीय व्यवसायामध्ये डेंटिस्ट सुद्धा कमी होते संख्येनं, खूप कमी होते. बरोबर. आणि दातांची सुद्धा काळजी घ्यावी हो, असं वातावरण नव्हतं. Correct. त्या काळामध्ये तुम्ही काम केलं. तुम्हाला खरं तर महानगरामध्ये जाऊन काम करणं सोपं होतं. तुमचा हा सातारा जिल्हा सुद्धा स्वतःचा नाही. हो, तुम्ही मूळचे माझ्या माहितीनं सांगली जिल्ह्यात आणि तरीसुद्धा तुम्ही सातारा कर्मभूमी निवडली आणि सातारा जिल्ह्यामध्ये काम करायला सुरुवात केली. तर व्यावसायिक ते सामाजिक हा जो बदल तुमच्या जीवनामध्ये घडला तो नेमका कसा घडला, कशामुळे घडला? खरं तर कॉलेज जीवनापासूनच मला वाटतं की ह्याचं बीज रोवलं गेलं होतं. विनोद सर, तुम्ही विचारलं म्हणून सांगतो, मी जेव्हा कॉलेजला शिकत असतो आम्ही, तेव्हा आम्हाला इंटर्नशिपचा काळ असतो. त्या इंटर्नशिपमध्ये आमच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये पोस्टिंग असतात. तर एक दिवशी म्हणजे मी नेहमीच पाहायचो की आमच्या कॉलेजला खूप गर्दी असायची, कारण ट्रीटमेंट मोफत असायची. काही गोष्टी किरकोळ अगदी काही ठिकाणी खर्च यायचा. आणि मग मी बघायचो इतकी लाईन लागलेली असायची, काय इतके लोक आपले वेळ काढतात. काय जणांना 2-2, 3-3 महिन्यांना नंबर मिळायचा, तरीच लोक असायचे. याच्या मागचं नंतर मला कारण लक्षात आलं की याच्या मागं कारण आहे गरिबी, म्हणून एवढी लाईन लागते. मग आम्हाला त्यावेळेला कॉलेजमध्ये शिकवलं जायचं की तुम्ही पेशंट आला की त्याचं नाव, गाव, पत्ता, फोन नंबर, चीफ कंप्लेंट आम्ही म्हणतो, काय आहे मुख्य कंप्लेंट, ते डायग्नोसिस प्रोग्नोसिसपर्यंत आम्ही तो चार्ट सगळा भरायचो. यामध्ये मग सहज क्युरियासिटी म्हणून ग्रामीण भागातले लोक जास्त दिसत आहेत म्हणून मी स्वतःच एक कॉलम 2-3 वाढवले. शाळा आहे का गावात, पाण्याची परिस्थिती काय आहे, तुमची आर्थिक परिस्थिती काय आहे, शौचालयाची परिस्थिती काय आहे, असं सहज क्युरियासिटी म्हणून. तर मला जवळपास त्याची उत्तरं शून्य मिळायची. एक दिवशी असं झालं की एक आजी पोवानं खूप भरल्या होत्या आणि त्या आल्या होत्या. म्हणजे इतके दिवस पोवानं भरलेलं तोंड माणूस ठेवतोय, एवढे दिवस ह्यांनी अंगावर कसं काय काढलं. मी त्यांना सहज विचारलं की इतके दिवस तुम्ही अंगावर हे कसं काय काढलं, गावातल्या डॉक्टरला दाखवायला नाही का? त्या म्हटले हे बरं होईल का? मी म्हटलं हो बरं होईल. ग्लोव्ज घालून मास्क लावून मी पेंटिंग करून ती क्लीन करायला सुरुवात केली. परत काम करत असताना मी तोच प्रश्न विचारला की हे इतके दिवस अंगावर कसं काढलं. त्या म्हणले परत यायला लागणार का ह्या कामासाठी? तर मी म्हटलं हो परत यायला लागेल, ड्रेसिंग करायला लागतील. काम चालू असताना परत तोच प्रश्न विचारला की इतके दिवस अंगावर कसं काढलं. ते म्हणले की गोळ्या औषधं तुमच्याकडची मिळतील का बाहेरनं घ्यायला लागतील. मी म्हटलं गोळ्या औषधं आमच्या इथली मिळतील. काम करत असताना शेवट झाल्यावर जाताना ती म्हटली आता मी निघते. मी शेवट एकच प्रश्न विचारला की मगाचपासून मी एकच प्रश्न विचारतोय, इतके दिवस हे अंगावर कसं काय काढलं. त्या आजी म्हटले की खरंच बाळा तुला ऐकायचं आहे का? म्हटलं हो ऐकायचं आहे. म्हटले लहानपणी लवकर लग्न झालं, आम्हाला जमीन नव्हती, आम्ही दोघंही नवरा बायको मजूर म्हणून काम करायचो. मालक माझे दुर्दैवानं लवकर वारले. मला 2 मुलं आहेत म्हटली. एक मुलगा अंध आहे आणि एक मुलगी मतिमंद आहे. अंध जो आहे तो काय करू शकत नाही आणि मतिमंद मुलीचं मी लग्न करून दिलं आहे म्हटले. तिच्या घरचे कधीतरी येतात आणि माझ्या मजुरीतले पैसे घेऊन जातात. आज मी तुझ्यापर्यंत पोचले म्हटले, ते घरातला हांडा विकून पोचले. म्हणून मी परत येईन का नाही मला माहीत नाही बाळा. त्यावेळेला आमच्याकडे 2 प्रकारचे लोक यायचे. हे अत्यंत गरीब लोक यायचे आणि एक सरकारी यंत्रणेतले लोक यायचे की सरकारी यंत्रणेला माहीत होतं की इथं ट्रीटमेंट चांगल्या होतात गव्हर्नमेंटला, त्यांना नंबरीमध्येच आपल्या सिस्टीमनुसार लागायचा, मध्ये मिळायचा. तर त्या आजींच्या अगोदर मी एका तहसीलदारांवर ट्रीटमेंट करत होतो. त्यावेळेला मोबाईल नव्हते पण पेजर होते. त्या पेजरवरनं त्यांनी एक मेसेज केला की संजय गांधीची मीटिंग पुढं टाकला. तर मला कळलं नाही की संजय गांधी कोण, त्याची मीटिंग कसली. मी सहज क्युरियासिटीने विचारलं ही काय? तर म्हटले ही योजना असते म्हटले डॉक्टर साहेब, आणि ह्या योजनेमध्ये तुमचं काम जरा वाढते म्हणून मी म्हटलं की एक मीटिंग तासभर पुढं टाकला. मग मी क्युरियासिटीने त्यांना परत विचारलं की ह्या योजनेमध्ये मिळतं काय, काय आहे योजना? ते म्हटले की अंध, अपंग, विधवा, परित्यक्त्या ह्यांना पेन्शन मिळते म्हटले. तर मी भारतीय मानानं प्रश्न त्यांना विचारला, खरंच मिळते का हो म्हटलं.
काय आपला देश जुगाडवाला आहे ना. हां करेक्ट. कारण राजीव गांधी सारख्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं की 100 रुपये हां, पाठवले हां, तर 1 रुपया रुपया पोचतो. जातो. तर त्यांनी मला म्हणले की डॉक्टर कागदाला कागद जोडला तर 100% मिळते म्हणले. तर आजीला बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की आजी विधवा आहे, तिचे एक मुलगा अंध आहे, एक मुलगी मतिमंद आहे, ही ह्याचा लाभ घेऊ शकते. तिला मी विचारलं की ह्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता, तुम्हाला ही योजना माहिती आहे का? तिच्यापर्यंत कोण पोचलं नव्हतं, तिलाही माहीत नव्हती. तर मी म्हटलं तुमच्या तलाट्याला जाऊन भेटा आणि हे कागद काय लागतील ती कागद बघा. त्यावेळेला काळा फोन असायचा तो डायलवाला. बरोबर. तो मी जिथं काम करत होतो त्या पोस्टिंगच्या डिपार्टमेंटला असायचं. मी म्हटलं 9 ते 1 ह्या वेळात मी इथंच असतो, तुमची अडचण आली तर मला सांगा. ते जे तहसीलदार येत आहेत ते तुमच्या तालुक्याचे नाही आहेत, दुसऱ्या तालुक्याचे आहेत, पण ते तुमच्या तालुक्याच्या तहसीलदारांना सांगतील आणि तुमचं काम होईल असं मला वाटतंय. बरोबर. मी तो प्रसंग विसरून गेलो आणि एक 6 महिन्यानंतर ती आजी मला हुडकत आली. हुडकत आल्यावर आमचं पोस्टिंग बदलत असतं. 3 महिन्यानंतर आम्ही दुसऱ्या डिपार्टमेंटला जातो. पण माझं वर्णन तिनं केल्यावर आमच्या मित्रांना वाटलं की हेच असणार आहे. म्हणून त्यांनी माझ्यापाशी ती घेऊन आली की बाबा ही तुला भेटायला आली आहे का? मग तिला बघितल्यावर मला एकदम आठवलं की सूजबीज सगळं कमी झाली आहे. तर म्हटलं पुढचं काम करायचं आहे का आजी तुझं? तर म्हटली मी त्यासाठी आलेलं नाही. म्हणले मी तुला सांगायला आले आहे की माझी पेन्शन मंजूर झाली. वा. हां. म्हटलं मला फार आनंद झाला की आपण ह्यात केलं काय? काहीच फक्त मार्गदर्शन केलं. तर एक मला लक्षात आलं की ग्रामीण भागातले अशा अनेक लोकांना मार्गदर्शनाची गरज आहे. दुर्दैवानं आमच्यासारखे शिकले सवरले माणसं या गोष्टीचा अभ्यास करत नाहीत. यांना जोडून जरी दिलं तर खूप मोठी गोष्ट आहे. आणि मग त्या दिवसापासून सुरुवात झाली. ठरवलं की आपण जोडून देऊन काम करायचं. आणि मग साताऱ्यात प्रॅक्टिसला जेव्हा आलो तेव्हा जसं तुम्ही पहिल्यांदा उल्लेख केला त्या बेबलेवाडीसारख्या छोट्याशा गावातनं काम करायला सुरुवात केली. आणि तिथल्या लोकांची साथ म्हणा, प्रशासनातली असलेली आपली मैत्री म्हणा, प्रशासनातले लोक पेशंट म्हणून आपल्याकडे यायचे त्याचा फायदा म्हणा, त्या सगळ्यातनं हळूहळू हे काम वाढत गेलं. तुम्ही सुरुवातीला ग्रामस्वच्छता, हागणदारी मुक्त गाव किंवा पाण्याची रिसोर्सेस वाढवली पाहिजेत ह्याच्यावर काम केलं. तर त्यावेळेचा काय असा अनुभव आहे का तुमच्या गाठीला की कुठं विरोध झाला होता किंवा कुठं आडकाट्या आल्या, असं काय अनुभव सुरुवातीला आले का? कारण सुरुवातीला काय डॉक्टर अविनाश पोळ म्हणजे दाताचा डॉक्टर एवढीच ओळख होती. आज महाराष्ट्रात कुणालाही सांगितलं तर तो लगेच म्हणतो की पाण्यावर काम करतात. म्हणताय ते बरोबर आहे. सुरुवातीला तुम्ही पण माझे साथीदार आहेत ह्या सगळ्या कामातले. म्हणजे ग्रामस्वच्छतेमध्ये तुम्ही लिखाण करायचा, त्यातनं तुम्हाला राज्य पुरस्कार मिळाला. तर तुम्हाला माहिती आहे की आपल्या इथं पहिला आपला जिल्हा झाला की हागणदारी मुक्त जिल्हा आपला झाला, महाराष्ट्रातला पहिला झाला. त्यावेळेला मला ते हागणदारी मुक्त जिल्हा होत असताना आपण सगळेच म्हणजे गारळे साहेब असू देत, मस्कर साहेब, किती तर आपली टीम होती, भावकीच म्हणायचो तर हे म्हणजे गारळे साहेब तर आपले कॅप्टन होते सगळ्या ह्याच्यातले. आणि पोट तिडकीनं ते इतके मांडायचे आणि हे ते. आणि त्याच्या उलटा स्वभाव साधारण माझा होता की एकदम सायलेंटली. मग मला लक्षात यायचं की गावातली ही माणसं म्हणजे त्यांच्या मानसिकतेचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे की शौचालय का बांधत नाहीत. बरोबर. तर 2-3 कारणं मला विनोद लक्षात आली. तर त्यामध्ये एक कारण होतं की शोष खड्ड्याच्या शौचालयाचा वास येतो. बरोबर. दुसरं इकॉनॉमिक्स आणि जागा. तर मग गौंडी प्रशिक्षण गारळे साहेबांनी बेबलेवाडीत ठेवलं होतं. म्हणजे गौंड्यांना शौचालय कसं बांधावं ह्याचं गौंडी प्रशिक्षण होतं. त्या प्रशिक्षणामध्ये मी दिवसभर गेलो आणि गौंड्याला एक प्रश्न विचारला की सगळे काही लोक म्हणतात की आम्हाला हे बांधायचं आहे, पण ह्या शोष खड्ड्याच्या शौचालयाचा वास येतो, तर त्याच्यामुळं विरोध जास्त आहे. तर हे कसं काय व्हावं, ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे? त्यानं मला दिलेलं उत्तर खूप मार्मिक होतं आणि शास्त्रीय दृष्टिकोनात नव्हतं. डॉक्टर साहेब म्हटला शौचालयाचा त्या वास येत नाही, गौंडी चुकतो आणि शौचालय बदनाम होतं. मी म्हटलं गौंडी कसं काय चुकतो? तर म्हटलं हा बघा भांड्याखाली म्हटला कोंबडा, हे कोंबडा असा बेंडवाला असतो का नाही म्हटला, त्याला आम्ही सील करतो म्हटला. हे सील करताना जरा जरी गॅप राहिली तर खाली गॅस तयार होतो, त्या सीलमधनं बाहेर पडतो आणि ती पसरतो म्हटला आणि लोकांना वाटतं की शौचालय बाद आहे. मग विनोदराव हा सगळ्यात मोठा हार्डल होता ह्याच्यातला मानसिकतेतला. मग मी दवाखान्यामध्ये आपल्याकडे पेशंट यायचे, त्या मुलाला बाहेरच्या आमच्या सांगून ठेवलं की बाहेर आलेला माणूस जरा बघ आणि मग विचारायचं नाव गाव पत्त्यानंतर शौचालय आहे नाही. मग तो नाही म्हटला ना की मला तो आत येऊन सांगायचा की बाबा डॉक्टर साहेब ह्याच्याकडे शौचालय नाही. मग ट्रीटमेंट प्लॅन दाताचा सगळा सांगितल्यावर बसल्यानंतर सगळं झाल्यावर मी त्यांना विचारायचो की शौचालय नाही तुमच्याकडे असं मला कळलं. ते होय म्हणायचं, बायकोबरोबर असेल तर जरा लाजायचा. मग भांडं कोंबडा ही
ही सगळं मी दवाखान्यात आणून ठेवलं. मग तो म्हणला ना शौचालयाचा वास येतो की भांडं काढायचं, कोंबडा काढायचा, हिथं प्रॉब्लेम आहे, हे बघ तू जर मदत हे जर नीट झालं तर होऊ शकते. मग पुढचा प्रश्न विचारायचा, तो म्हणायचा की जागा साहेब कमी आहे. मग जागा कमी आहे तर घरामध्ये मला सांग, तुझ्याबरोबर पत्नी आलेली आहे, ती कोण आहे तुझी? लक्ष्मी आहे. लक्ष्मीला आपण बाहेर कुठं पाठवतो का गोड्या वगैरे? खरं आपली लक्ष्मी आपण जपून ठेवतो ना. जपून ठेवतो. हां, मग ती तुला बाहेर जाताना बरं वाटते का? मला अनेक वेळा पाहायला मिळालं की त्या महिलेच्या डोळ्यात पाणी असायचं. हां, नाही साहेब पण जागा. मग मी त्याला समजून सांगायचं, बघ बाबा ही भिंत आहे कडेला, एक भिंत चढव, पुढं पडदा लाव, भांडं बसव, शौचालय होऊन जाईल. काही जण म्हणायचे की तेवढी पी डॉक्टर बाथरूम कुठं करायचं? मग मी तुम्हाला सांगतो विनोद, आयडिया दिली ती लोकांना. शौचालयाचं भांडं बसवलं की त्याच्यावर पत्रा टाकायचा आणि त्याची तुटी बाहेर काढायची. आंघोळ करशील तेव्हा तुटीतनं पाणी बाहेर जाईल. जेव्हा तुझी आंघोळ संपली आणि शौचालयाला बसायचं आहे तेव्हा पत्रा उचलून ठेव, भांड्यावर बस, शौचालय झालं. 2 in 1. 2 in 1. मग काही लोक सांगायचे की पैशाची अडचण आहे. मग पैसे लागायचे किती त्यावेळेला? फार लागायचे नाहीत. 5-6 हजारात ते शौचालय व्हायचं, अनुदान व्हायचं. हां, मग आपल्या 2 पतसंस्थांनी सांगून ठेवलं मला की असा कोण जर भेटला आणि तुम्हाला जर कन्व्हिन्स झाला, आमचा एजंट तुमच्या तिथं लगेच येईल आणि लगेच कर्ज प्रकरण करून देईल. ₹100 महिन्याला हप्ता. काहीच नाही. मग बायकोसाठी ₹3 तुला खर्च करता येतील का बाबा? असा मी प्रश्न विचारायचो. दिवसाला ₹3. अशा पद्धतीनं मला वाटतं की शेकडो शौचालय मी तिथं बसून बांधली असतील. मग त्यावेळेला कम्युनिकेशनची साधनं नव्हती फार, किंवा आपला व्यवसाय सोडून बाहेरगावी जायचं, लांब जायचं, जालना, बीड इकडचे लोक जायला जमायचं नाही. मग त्यावेळेला कृषी प्लॅनचा मोबाईल घेतला. तो माझ्याकडे आज देखील आहे, 75 वाला नंबर. तो शेतकरी टू शेतकरी फ्री होता. फ्री होतो सुरुवातीला. मग ते कशासाठी? तर त्या तिकडं ज्याला वाटतं की ग्रामसभेला मी यावं, जालन्याला यावं, यवतमाळला यावं, मला जाणं प्रॅक्टिकली आर्थिकदृष्ट्या म्हणा आणि व्यवसाय सोडून म्हणा, दोन्ही दृष्टी शक्य कुटुंब आपल्याला चालवायचं असतं. मग त्याला मी सांगायचो की तुझ्या गावची ग्रामसभा फक्त मी समोर दिसणार नाही. तो काही झूमचा जमाना नव्हता, काय गुगलचा नव्हता. विनोदराव इथून तिकडचा माणसं जमा झाली की मला मोबाईलवर फोन करायचा, त्याला सांगायचो की स्पीकर फोन ऑन कर, माईक समोर आणि OPD संपल्यानंतर भिंतीकडे बघून मी शेकडो अशा ग्रामसभा घेतली असतील. भिंतीकडे बघून. हां, समोर एक पण माणूस नाही, पण शौचालयाचं मार्गदर्शन येत नाही. पण हजारो माणसं समोर बसली असं मनात आणायचं, बोलायचं. कारण झूम नाही, व्हिडिओ कॉलिंग नाही, काय नाही. हो, म्हणजे अशा पद्धतीची मी ग्रामसभा घेतली. आणि आता लेटेस्ट तुम्हाला मी त्याच परिस्थितीची ग्रामसभा सांगतो. 2016 साली जेव्हा पाणी फाउंडेशन सुरू झालं आणि रतन टाटा, अंबानी हे सगळे ह्या कामाशी जोडले गेले. तर रतन टाटांनी म्हटले की डॉक्टर साहेबांच्या ग्रामसभा घेऊन ग्रामसभा ह्या अनेक गावात झाल्या पाहिजेत. पण कमी कालावधीमध्ये हा माणूस पोचणार कसा? त्यावेळेला सुद्धा झूम आलं नव्हतं. कोरोनानंतर त्याचा जन्म झालेला आहे. तर त्यांनी सॅटेलाईट ग्रामसभेचं नियोजन केलं. सॅटेलाईट ग्रामसभा म्हणजे काय? तर टाटा सॅटेलाईट सुविधा देईल, गावागावामध्ये मोठे फ्लेक्स लागलेले असतील, म्हणजे स्क्रीन लागलेले असतील. आणि UFO नावाच्या स्टुडिओमध्ये मी बसलेलो असायचो. त्या UFOच्या स्टुडिओमध्ये रोज माझ्या शेजारी एक कलाकार यायचा बसायला. का? तर तिकडं सांगितलेलं असायचं की सई तामणकर आज डॉक्टर पोळांबरोबर ग्रामसभेला आहे, अतुल कुलकर्णी ग्रामसभेला आहेत, आमिर खान ग्रामसभेला आहेत, सयाजी शिंदे ग्रामसभेला आहेत, भारत गणेशपुरे ग्रामसभा, असे अनेक सिने कलावंत, स्पृहा जोशी असतील, अशा अनेक कलावंत माझ्या शेजारी, प्रसाद जोशी, संध्याकाळच्या ग्रामसभेला येऊन बसायचे UFO नावाच्या स्टुडिओमध्ये. UFO म्हणजे युनायटेड फिल्म ऑर्गनायझेशन, जे आपण पिक्चर चालू व्हायच्या अगोदर येतं बघा ते. तर त्या स्टुडिओत मी बसलेला असायचो आणि एकाच वेळेला शेकडो ग्रामसभा सॅटेलाईटवरनं दिसायच्या. त्याचा खर्च काही, म्हणजे मला वाटतं की त्या काळामध्ये एक साधारण 1-1.5 कोटी 1 तासाला यायचा. बरोबर. म्हणजे मला आठवलं की भिंतीकडे बघून सुद्धा आपण ग्रामसभा घेतल्या आणि आज 1.5 कोटी रुपयाच्या सुद्धा ग्रामसभा घेतल्या की ज्या 1.5 कोटी रुपये खर्चाच्या होत्या. म्हणजे समाजात टाटांसारखी सुद्धा माणसं आहेत दानशूर, की ज्यांना असं वाटतं की हे काम पुढे गेलं पाहिजे. म्हणजे ते अनुभव तुम्हाला आले. जिल्ह्यातून तुम्ही बाहेर पडला, बाहेर हे केलं, नाम फाउंडेशनने तुमच्याशी संपर्क साधला. तर नाना पाटेकर, मकरंद अनासपुरेंचा काय अनुभव तुम्हाला आला? म्हणजे ते खरं त्यांचा काय हेतू होता ह्या सामाजिक कामामध्ये उतरण्यापाठी? मग त्यांनी तुमच्या पुढे काय कल्पना मांडली? नाही, बेसिकली काय, खरं सांगायचं तर माझी ओळख असायचं ह्या कलाकारांचे काही कारण नाही. हां, योगायोगानं आपल्या जिल्ह्यातले अभिनेते सयाजी शिंदे, त्यांचं वेळेकामठी गाव
आणि त्यांना तिथं गावात काहीतरी करायचं होतं. मग ग्रामसभेला डॉक्टर साहेब घेऊया म्हणले. हां, आणि मग त्या गावच्या ग्रामसभेला श्रीकांत साहेब त्यावेळेला श्रीकांत आपले जिल्हा परिषदेचे CEO होते. तर मी त्यांना सहज म्हटलं की मी अशा आज ग्रामसभेला जाणार आहे. ते म्हटले मी आलं तर चालेल का? अहो म्हटलं तुम्ही जिल्ह्याचे CEO आहे, न आलं मग चालेल काय? तर ते म्हटले माझे फार आवडते अभिनेते आणि त्यांचं पिक्चर बघून मी IAS झालो म्हटले. आणि मग आमची ग्रामसभा खूप छान झाली आणि सयाजीरावना ती फार आवडली. सयाजीरावने मकरंदला तिथनंच फोन लावला की तू एकदा डॉक्टरांना भेटलं पाहिजे. मग मकरंदजींचं एका ठिकाणी शूटिंग चाललं होतं. मग ते औरंगाबादच्या रूटवर होतं आणि मकरंदजी एका ज्या गावात शूटिंग चाललं होतं त्याच गावामध्ये त्या सरपंचाला घेऊन थोडंफार काम करत होते. आणि मग मी गेलो, भेट झाली. बऱ्याच वेळ गप्पा झाल्यानंतर त्यांनी नानांना फोन लावला की नाना आपण डॉक्टरांना भेटूया. नानांनी वेळ दिली, नानांना भेटायला गेलो आणि त्यावेळेला त्यांनी सुरू केलं होतं की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी काम करायचं, मदत करायची. हां, पण ते खरंच ते पण गरजेचं आहे. त्यावेळेची ती गरज होती. हां, आत्महत्यांचं प्रमाणच एवढं मोठं होतं की त्या घटकाकडे बघणं कुणीतरी आणि सरकारचं किंवा समाजाचं लक्ष वेधणं हे अत्यंत त्यावेळेची गरज होती. पण त्यावेळेला जेव्हा आमच्या सातत्यानं बैठका व्हायला लागल्या तर त्यामुळं मग एक कॉन्क्रीट कामावर आपण काम करावं. मग जलसंधारणामध्ये काम करावं. मग जलसंधारणामध्ये बाबा ठीक आहे की सगळ्या शास्त्रीय गोष्टींना आपल्याला सगळ्यांना सगळं जमणार नाही. पण छोटी जी काही गोष्ट आहे पण जी काम जास्त मोठी करते की तलावातले गाळ काढणे, ओढ्यातले गाळ काढणे ह्याच्यामध्ये नामनं काम करावं. आणि त्यातनं हे काम सुरू झालं आणि आज आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाजाचे एक आधारस्तंभ नामसारखी संस्था बनलेली आहे. तर ही म्हणजे मराठी 2 ग्रेट कलाकार आहेत आणि समाजासाठी दिलेलं आपण ज्यावेळी चित्रपटामध्ये असं बघतो की नाना पाटेकर असा तेरा खून मेरा खून वगैरे अशा सामाजिक भूमिकेच्या भूमिका बजावतो किंवा अभिनेता म्हणून तो ज्यावेळेस डायलॉगबाजी करतो आणि तोच नाना खराच तसा वागतो. पण तो वागताना सुद्धा अतिशय सामान्य, म्हणजे हा आपण एक 10-15 मिनटं बोलल्यानंतर नाना पाटेकरची म्हणजे तुमच्यामुळेच आमची खरं तर भेट झाली की सगळ्यांना सांगायला पाहिजे आपण आवर्जून की डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या नावानं जो आपण सामाजिक पुरस्कार देतो सातारा नगरपालिकेतर्फे, तो आपण नाम फाउंडेशनलाही दिला. डॉक्टरांनीच ती नाना पाटेकरांना किंवा मकरंद अनासपुरेंकडे ती शिफारस केली आणि तो पुरस्कार ऐन कोरोनाच्या ह्याच्यात अडकल्यामुळं छोटेखानी कार्यक्रमात दिला. तर माझी तुमच्यामुळं नाना पाटेकरांची भेट झाली आणि नाना पाटेकरांचा स्वभाव सगळा मोकळा ढाकळा बघितल्यानंतर तर म्हणलं चित्रपटात वागणारा माणूस हा खऱ्या जीवनात सुद्धा असाच वागतो. तर तुम्हाला असा वेगळा काय अनुभव नानाचा आला का की वेगळा म्हणजे मी म्हटलं ना की आतनं बाहेरनं स्वच्छ असलेला मनुष्य आहे दोघंही. म्हणजे मकरंदसुद्धा अत्यंत संवेदनशील आहेत. म्हणजे ज्या ठिकाणावरनं ते आलेले आहेत आणि आज ज्या ठिकाणी आहेत त्यांचा जो प्रवास आहे तो थक्क करण्यासारखा आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला काही ना काहीतरी त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. नानांचं जर बघितलं तर अनेक क्षेत्रातले इतके मित्र, म्हणजे त्यांच्याकडे कुठलं क्षेत्र असं नाही की ज्या क्षेत्रामध्ये त्या माणसाचा मित्र नाही. नानाचा स्वभाव तापट आहे असं म्हणतात. तुम्हाला तो काय अनुभव आला? नाही म्हणजे प्रेमानं कधी तर खांद्यावर बुक्की मारतील, काय करतील, हां हे करतील, करतील, माझ्याही पोटावर मारले, पोट वाढले किंवा एकदम मनात आलं तर एकदम एखादी शिवी बी हासडतील, हां असंही होईल काहीतरी. पण मनात काय नसतंय. तर मनातनं मला वाटते की अशीच माणसं खरी योग्य, नाही तर तोंडावर तुमच्या गोड बोलतोय आणि मागणं तुमच्या टीका करतायत अशी माणसं स्पष्ट वक्ते केव्हाही चांगली. तर मला वाटतं की माझं भाग्य की ह्या नाना मकरंद असू देत किंवा आमिरजी असू देत, हां यांच्याबरोबर. ते आता त्याच्यावर येतो की नानासारख्या तापट माणसाबरोबर तुम्ही काम केलं आणि आमिर खान सारख्या सिन्सिअर माणसाबरोबर तुम्ही काम केलं. तर त्यामध्ये तुम्हाला आमिर खान कसा वाटला? जसं नाना पाटेकरला आपल्याला आपण एक थोडं मराठी मातीशी नाना पाटेकरची नाळ जोडलेली, तर आमिर खान हा काय तसा मराठी मातीचा नाही, पण इतकं मराठी मातीशी नाळ जोडणं, महाराष्ट्रातच काम करणं, हे आमिर खानला का वाटलं की महाराष्ट्रातच काम का करावं? म्हणजे तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमचा प्रश्न अतिशय रास्त आहे की महाराष्ट्रातच का? कारण माझा जन्मच महाराष्ट्रात झालेला आहे. माझी सगळी जडणघडण महाराष्ट्राची आहे आणि तुम्हाला सांगतो त्यांचा लोकल पत्तासुद्धा, त्यांच्या गाडीचे सगळे नंबरसुद्धा आपले पाचगणीचे आहेत. आपले पाचगणीचेच रहिवासी, सातारचा त्यांचा पत्ता आहे, रेसिडेन्शियल पत्ता आहे. तर इथून सोडून डॉक्टर आपण म्हणजे जाऊ शकतो, पण त्याला पहिलं आपल्या मातीत आपण काम करूया. हां,
ही त्यांची ना ना, आमिर खान मराठी सुद्धा शिकला होता हो, मध्ये. तो मराठी तुमच्याशी होता. काय थोडंफार बोलतो म्हणजे मी तुम्हाला मराठी त्यांचं ऐकवीन देखील, काही रेकॉर्डिंग आहेत आपल्या मीटिंग हे संपल्यानंतर ऐकवीन. मराठी छान बोलतात ते, आणि जेव्हा मी असतो तेव्हा जास्त करून ते मराठी बोलण्याचाच प्रयत्न करतात, की मला लक्षात आलं की त्यांना मराठी विषयी प्रेम आहे. प्रेम आहे, आणि माझ्याबरोबर बोलल्यामुळं जरा थोडंसं त्यांचाही रियाज होतो आहे असंही लक्षात आलं. आपण त्यांना जाणतो की हिंदी चित्रपटसृष्टीतला परफेक्शनिस्ट माणूस आहे हा. जे करायचं ते अभ्यासपूर्वक करायचं, आणि सर्वोत्तम करा. हां सर्वोत्तम करायचं, नाही तर करायचं नाही. आमच्या ह्या कामामध्ये सुद्धा ते अतिशय त्याच पद्धतीनं वागतात, सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे मला आज देखील आठवतं आहे की माझा आणि त्यांचासुद्धा काही परिचय नव्हता किंवा संबंध यायचं काही कारण नव्हतं. पण सत्यजित भटकळ जे आता पाणी फाउंडेशनचे CEO आहेत, किंवा जे पॉप्युलर प्रकाशन रामदास भटकळ आहेत त्यांचे ते चिरंजीव आहेत. हां, सत्यजित भटकळ हे आणि आमिर खान हे वर्गमित्र आहेत लहानपणापासूनचे. म्हणजे आमिरजी सांगतात की सत्या बहुत हुशार था डॉक्टर, हर क्लास में हमेशा फर्स्ट आता था. आणि खरंच ते सगळीकडे 10वी-12वीला सुद्धा ते बोर्डात आले होते. मैं हमेशा लास्ट आता था, लेकिन सत्या के वजह से मैं 12वी तक पढ़ा, असं मला त्यांनी सांगितलं. एका मुलाखतीत बी सांगितलं होतं हां, त्यांनी. नाही तो सत्या जर नसता तर म्हटले मी 8वी-9वीतच शाळा सोडली असती, कारण मला ह्यात करिअर करायचं होतं. तर सत्यजित हे एक निष्णात वकील झाल्यानंतर, पण लगान चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळेला आमिरजींनी त्यांना मित्र म्हणून मदतीला बोलवलं, आणि परमनंटली काळा कोट त्या माणसानं टाकला आणि चित्रपटसृष्टीत आले. त्यांनी लगानवरती एक चित्रपट तयार केला, मेकिंग ऑफ लगान. चले चलो नावाचा अतिशय सुंदर चित्रपट आहे, त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. म्हणजे लगान कसा बांधला ह्याच्यावर चित्रपट आहे, तो सत्यजित भटकळांनी केलेला आहे. तो आपल्या यूट्यूबवर सुद्धा पाहायला मिळेल, खूप सुंदर चित्रपट आहे. त्याच्यानंतर मग त्यांनी सत्यमेव जयते सिरियलचा जन्म घातला. जे डिरेक्टर सत्यजित भटकळ होते, आणि आमिर खान प्रॉडक्शनची ती सिरियल होती. त्याचे 24 भाग झाले. 24 भागामध्ये त्यांना अनेक चांगल्या आणि वाईट गोष्टी पाहायला मिळाल्या, वाईट खूप मिळाल्या. त्यामुळं त्यांनी असं ठरवलं की ह्यातलं एक क्षेत्र निवडूया आणि त्यात काम करूया. त्या जे सिरियल दाखवायचे त्यातला पाणी हा त्यांनी विषय निवडला. आता पाण्यात ह्या दोघांनाही काही माहीत नव्हती, पण योगायोगानं त्यावेळेला सुद्धा देवेंद्रजी 2014ला मुख्यमंत्री झाले होते, आणि त्यांनी जलयुक्त शिवार नावाची योजना आणली होती. आणि आमिरजी एका कार्यक्रमात भेटल्यावर ते म्हटले की, आमिरजी त्यांना म्हटले की मी असं पाण्याच्या क्षेत्रात काम करणार आहे. तर ते म्हटले की जलयुक्त शिवार नावाची आम्ही एक योजना आणतो आहे, त्याचं मी तुम्हाला ब्रँड ॲम्बॅसेडर करतो. तर ते म्हटले मला त्यात इंटरेस्ट नाही आहे, मला खरंच काम करायचं आहे. त्यांनी योजना त्यांना समजून सांगितली, पण आणि काही गावात काम करा असंही सुचवलं. पण ते म्हटले असं नाही करणार मी, जोपर्यंत हा विषय मला पूर्ण कळत नाही, 1 वर्ष लागू द्या, तो विषय पूर्ण कळल्यावरच मी काम करेन. आणि मग त्यांची जी सत्यमेव जयतेची जी रिसर्च टीम होती, ती रिसर्च टीम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी पाठवली की जावा महाराष्ट्रामध्ये कुणी पाण्यात काम चांगलं केलं आहे, काय फेल्युअर्स आहेत, ह्याचा एक सगळं संकलन करा, आणि मग आपण ठरवूया पुढं काय करायचं ते. आणि योगायोगानं सत्यजित भटकळ सातारला आले, आणि मग मुदगल साहेब त्यावेळेला जिल्हाधिकारी होते. आणि त्यांनी मग जे काय आपण गावात इकडं काम करत होतो, जाखण गाव असेल त्या गावानं भेटी झाल्या, आणि त्यांना बघून ते फार भावलं. आणि भावल्यानंतर मला वाटलं की एक हिंदी चित्रपटसृष्टीतला डिरेक्टर आला, एखादी डॉक्युमेंटरी करेल, ह्याच्या पलीकडे काय करणार. हां, तर तसं त्यांनी केलं नाही. त्यांनी मग एक दिवशी मिटिंगला देखील बोलवलं मला, की मग आमिरजी, म्हणजे पहिल्यांदाच मी त्यावेळेला आमिरजींना भेटत होतो. मी खालनं मला त्यांचा मुलगा घेऊन गेला, बेल वाजवली, आणि आमिरजीच दार उघडायला आले, आणि त्यावेळेला ते एकदम मोठे दंगल चित्रपट त्यामुळे वजन वाढलं होतं. हां, वजन वाढलं होतं. मी एकदम म्हणजे अवाक झालो होतो की अरे एकदम वेगळा लोक आहे. मग मला माहीत नव्हतं की असं ते चित्रपट करतायत त्यावेळेला. म्हटलं हा माणूस असा कसं काय झाला आहे. हां, मग नंतर मला कळलं की ते एका चित्रपटासाठी त्यांनी ती तब्येत अशी केलेली आहे. आणि मग आमच्या बऱ्याच गप्पा झाल्या. ते म्हटले की डॉक्टर साहब, कैसा काम करने हा वो आप जानते हैं, लेकिन स्केलअप कैसा करने का है, इसका थोड़ा एक हमारे पास आइडियाज़ है, क्यों ना जुड़ के काम करें. मी म्हटलं मला काहीच हरकत नाही. हां, आणि हे एखादा चित्रपटसृष्टीतला असा चेहरा एखाद्या चळवळीला जर मिळत असेल, तर ती चळवळीला बळकट करणारीच गोष्ट आहे. बरोबर. कारण ह्या देशामध्ये मी त्यांना म्हटलं देखील स्वतः की या देशामध्ये आमिरजी 2 लोकांना लोक फॉलो करतात, एक चित्रपटसृष्टी आणि एक क्रिकेटर आहेत. म्हणजे दीज आर द रिअल हिरोज. बरोबर. हां, पण रिअल हिरो कितीतर आहेत सोसायटीत, त्यांना कोण फॉलो करत नाही. म्हणजे आम्ही काम करून मेलो तरी बातमी होणार नाही. पण तुम्ही म्हटलं एखाद्या गावात दगड उचलला तर त्याची ब्रेकिंग न्यूज होणार आहे. आमिर खान दगड उचलला. माध्यमांची गरज तुम्ही आहे, आणि त्यामुळं ती चळवळ वाढू शकते. आणि मग आमिरजी आणि मग सत्यजित आणि आम्ही हे सगळं फार्मर कप, म्हणजे वॉटर कपचं डिझाईन केलं.
ती चळवळ खूप मोठ्या प्रमाणात शासन वॉटर कपचं जे डिझाईन तुम्ही केलं तर सुरुवातीला तुम्ही काही कमी गावं निवडली होती, पण एकूण वॉटर कपच्या डिझाईनमध्ये किती गावांमध्ये काम झालं नाही हां आणि किती पाणी अडलं असेल किंवा किती कोटी रुपयाचं हे सामाजिक काम झालं असेल? सांगतो. म्हणजे वॉटर कपचा म्हणजे जेव्हा आम्ही सगळे जेव्हा बसलो तेव्हा आमचं डिझाईनमध्ये एक फिक्स होतं की आम्ही कुठल्या गावाला पैसे देणार नाही आणि आम्ही कुणाचे पैसे घेणार नाही. बरं. हे दोन आहे, म्हणजे हे दोन फिक्स होतं. म्हणजे कॉमन पब्लिकचं फंडिंग हे पाणी फाउंडेशन घेत नाही, आजपर्यंत घेत नाही. हां, म्हणजे जे काही 2-3 फंडर असतील किंवा स्वतः आमिरजी ह्यामध्ये सगळा खर्च करतात. तर पैसे कोणाचे घ्यायचे नाहीत, पैसे कोणाचे द्यायचे नाहीत. त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा तोच विषय होता. पैसे घ्यायचे नाहीत, मग काम कसं होणार? हां, तर काम 2 गोष्टीनं होईल की लोकांपर्यंत ज्ञान घेऊन जाव्या आणि चळवळी निर्माण करूया. ज्ञान जर गेलं, म्हणजे माझं मत पहिल्यापासून होतं की आपण ह्यातलं ज्ञान घेऊन जाऊया. बऱ्याच वेळेला गावांना काम करायचं आहे, पण ते शास्त्र त्याचं माहीत नाही आहे, ह्याचा फायदा काय आणि कसं करायचं. मग यामध्ये एक वॉटर कप नावाची स्पर्धा चालू करूया ही कल्पना सत्यजित भटकळांनी मांडली. म्हणजे आम्ही तिघंच होतो, मला अजून आठवतं आहे. ते म्हणले, डॉक्टर साहेब 20-20 मॅच असते, गाण्याची स्पर्धा असते, पाण्यातली स्पर्धा होऊ शकते का? तर मला खूप आवडलं त्यांचा हा संकल्प. आणि मग त्याची प्रश्नपत्रिका आम्ही साताऱ्यात, आम्ही सत्यजित भटकळ आणि मोहिते सर आमच्यात आत्ता पाणी फाउंडेशनला जॉईन आहेत, आम्ही तिघांनी बसून, जे कृषी विभागात सर्व्हिसला आहेत, आम्ही तिघांनी बसून ही तयारी केली आणि हेच घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे गेलो. यामध्ये थीम अशी की ज्या तालुके आम्ही निवडणार त्या तालुक्यातल्या प्रत्येक गावाला आमिरजींचं सहीचं पत्र जायचं की तुमच्या गावातला पाणी प्रश्न सोडवायचा असेल तर गावातली 5 लोकं तुम्ही निवडा ग्रामसभेनं, ती आमच्याकडे प्रशिक्षणाला पाठवा. प्रशिक्षणाचा सगळा खर्च येणं जाणं राहणं पाणी फाउंडेशन करेल. आणि मग पहिल्या वर्षी 3 तालुक्यात आम्ही सुरुवात केली, कोरेगाव, अंबाजोगाई आणि विदर्भातला वरुड. 3 तालुक्यामधल्या 116 गावांनी भाग घेतला. त्या 116 गावातल्या 5-5 लोकांना आम्ही 4 दिवसाचं निवासी प्रशिक्षण दिलं. आणि प्रशिक्षण घेऊन गेल्यानंतर ते प्रशिक्षणामध्ये आमच्या इतकी जादू आहे विनोदजी, की प्रशिक्षणानंतर माणूस, तो गावातला कुठला ना कुठला माणूस जो येतो तो पार्टीशी अटॅच असतो. गावातल्या कुठल्या तर पार्टीज आहे, तो काँग्रेसचा आहे, राष्ट्रवादीचा आहे, भाजपचा आहे, शिवसेना, कुठल्या तर पार्टीचा असतो, ग्रामीण भाग आहे म्हटल्यावर. प्रशिक्षण घेतल्यानंतर तो पार्टीलेस होतो आणि कॉजसाठी काम करतो, वेड्यासारखं काम करतो. 5 लोकांनी गावाच्या गावांना पिटवून सोडलं. आणि यामध्ये मग आम्ही समाज, सोशल, म्हणजे तुमच्या म्हणजे आनंदाची गोष्ट सांगतो, ह्या वॉटर कपमध्ये पहिल्यांदा असं झालं की वॉटर कपमधल्या ज्या 45 दिवसाची आमची जी स्पर्धा असायची, या स्पर्धेमध्ये जे जे गाव चांगलं काम करायचे त्याच्या सक्सेस स्टोरी चांगल्या आम्ही आठवड्यामध्ये तयार करायचो आणि ते चॅनेल्स दाखवायचे. चॅनेल्ससुद्धा पहिल्यांदाच असं झालं की सर्व चॅनेल्स एकत्र आले ह्या कॉजसाठी आणि त्यांनी ठरवलं की आम्ही ह्या वेळेला आम्ही सगळे एकाच वेळेला, म्हणजे तुम्ही ABP उघडा, IBN उघडा, TV9 उघडा, साम उघडा, एकाच वेळेला सगळ्या चॅनेलवर फक्त पाणी फाउंडेशन दिसायचं. ही माध्यमं, म्हणजे चांगल्या कामासाठी माध्यमंसुद्धा कशी एकत्र येतात हे देखील त्यातनं दिसलं. शासन बरोबर आलं आणि मग 3 तालुक्यातनं सुरुवात आमची जी झाली ते 4थ्या वर्षामध्ये आम्ही 76 तालुक्यापर्यंत पोहोचलो. 3 नंतर 30, 30 नंतर 74, 76 आणि 7,000 गावांनी आमच्या ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. त्याचा पाणी स्ट्रक्चर्स तयार केली. जी स्ट्रक्चर्स तयार झाली त्याच्यामध्ये जो पाणीसाठा झाला तो पाणीसाठा आपण 10,000 लिटरच्या टँकरमध्ये जर भरला, तयार झालेला पाणी, आणि ते टँकर जर एकमेकांना लाईननं एकमेकांच्या मागं उभे केले तर पृथ्वीला 7 प्रदक्षिणा होतील, एवढे ते पाणीसाठा तयार झाला. क्या बात आहे. हां, म्हणजे इतकं सुंदर काम आणि इतकं मोठं काम. जगभरातल्या अनेक म्हणजे आपल्या राज्यकर्त्यांनी तर दखल घेतलीच, पण जगामधनं सुद्धा अनेक ठिकाणावरून ह्याची दखल घेतली गेली. तुम्हाला सांगायला विशेष म्हणजे अमेरिकेमध्ये ओरेगॉन नावाची एक युनिव्हर्सिटी आहे. तिथं पर्माकल्चर म्हणजे पर्यावरणाचं हे शास्त्र शिकवण्यासाठी एक अभ्यासक्रम आहे. म्हणजे तिथं हा विषय शिकवावा म्हणून तिथल्या लोकांनी आंदोलन केलं की आमच्या विद्यापीठात हा विषय आला पाहिजे. आपली आंदोलनं तुम्हाला वेगळीच मी सांगायची गरज नाही, तुम्ही रोज कव्हर करता. तर तिथं अँड्रू मिल्सन नावाचे एक प्राध्यापक आहेत. ते 365 दिवसातले 200 दिवस विद्यार्थ्यांना शिकवतात. 100 दिवस ते जगामध्ये चांगले चाललेले प्रकल्प पाहायला बाहेर फिरतात, त्याचे शूट करतात. त्याच्या यूट्यूबवरती पर्माकल्चर ह्या विषयामध्ये अँड्रू मिल्सन हे जगातले 1 नंबर यूट्यूब चॅनलवर आहेत. मग त्यांचा प्रचंड मोठा फॉलोअर वर्ग आहे. आणि मग जगातले असे पर्यावरणातले चाललेले चांगले प्रकल्पांचं सादरीकरण ते अतिशय उत्तम पद्धतीनं यूट्यूबवर त्यांचे तुम्ही जर सर्च केलं तर पाहायला मिळेल. तर ते 2019ला आले, माझ्यावर फिरून त्यांनी आमच्यावर 2 फिल्म केल्या, त्या लाखो लोकांनी पाहिल्या. त्याच्यानंतर 2021ला ते पुन्हा आले
की ह्या कामात सातत्य किती आहे पाहायला. त्याच्यानंतर त्यांनी एक फिल्म तयार केलेली आहे जी यूट्यूबवर आहे, ती इंग्रजीतली आहे, की पृथ्वी वाचवणारे जगातले 5 मोठे प्रकल्प. पृथ्वी वाचवणारे, त्याला त्यांनी नंबरिंग दिलं आहे. 5 नंबरला राजस्थानचे राजेंद्र सिंगजी आहेत. 4 नंबरला झिम्बाब्वे ह्या देशात चाललेला प्रकल्प आहे. 3 नंबरला परत एक राजस्थानमध्ये एक संस्था काम करते, त्यांचा प्रकल्प आहे. 2 नंबरला चायनामध्ये पर्यावरणाचा खूप मोठा प्रकल्प चाललेला आहे. आणि प्रथम क्रमांक त्यांनी दिला पाणी फाउंडेशनला. पृथ्वी वाचवणारा जगातली सगळ्यात मोठी चळवळ. तर हे यश काय आमचं नाही, तर हे यश कोणाचं आहे, तर गावामध्ये केलेल्या काम लोकांचं आहे. त्याचबरोबर त्याला दिलेल्या साथ देणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्था आहेत, प्रशासन आहे, अशा असंख्य जणांची त्याला हात तुमचंही यश आहे, आमिर खान साहेबांचं यश आम्ही आहे, निमित्त आहे. तुमच्याबरोबर जे मोहिते काम करताय अशा ज्या मंडळांनी आपलं अख्खं आयुष्य ह्या प्रकल्पासाठी दिलं आणि लोक बदलतील का नाही ह्याची खात्री नसताना दिलं. की कसं असतं की लोक आपले वेडे आहेत राजकारणाच्या पाठीमागं, लोक आपले गावाच्या गावं राजकारणासाठी वेडी होऊन काम करतात, पण सामाजिक कामासाठी तेवढं वेळ लागेल का नाही अशी ती काही परिस्थिती नव्हती तुम्ही ज्या काळात काम करत म्हणजे होता. हा प्रश्न आमिरजींना सुद्धा अनेकांनी विचारला कि ये अभी ट्विटर, फेसबुक, सोशल मीडिया का ज़माना है और इसमें आप बोल रहे कि श्रमदान लोग करेंगे और श्रमदान से गांव बदलेंगे, तो श्रमदान से गांव बदल सकते हैं. तर आमिरजींनी पण मला विचारलं होतं कि हम करने जा रहे हैं, लेकिन आप बोल रहे कि इसमें श्रमदान डालेंगे, उसको ज़्यादा मार्क रखेंगे. तर म्हटलं हां, श्रमदान डालेंगे तो ही ये मूवमेंट हो सकती है. तर मी त्यांना उदाहरण दिलं होतं की फटाक्याची वात काढली तरच फटाका उडतो, फटाक्याची वात नाही काढली तर तो वांज उडतो. आपण फटाक्याची समाजाची वात काढूया, श्रमदानाच्या निमित्तानं समाज एकत्र येणार आहे. जोपर्यंत समाज एकत्र येत नाही तोपर्यंत तुमचे किती प्रश्न पैसे असू देत सुटणार नाही. खरं. आणि तेच आज आहे की वॉटर कप नंतर आता आमचा फार्मर कप सुरू आहे. हां, आता तो फार्मर कप ही कल्पना कशी पुढं आली, म्हणजे पाण्याचं काम संपलं का ते थोडं कमी केलंय आणि शेतीच्या कामावर तुम्ही लक्ष द्यायचा आणि निर्णय एक लक्षात आलं आमच्या की पाण्याचं काम केलं तरी ह्या महाराष्ट्रातला प्रश्न सुटणार नाही. याचं कारण असं आहे की पाण्याचा प्रश्न सोडवून, म्हणजे जलसंधारणाचं नुसतं काम करून पाणी प्रश्न सुटणार नाही. जी गावं जलसंधारणाचं काम केलं, जिथं पाऊस पडला पण त्यांचा पीक पद्धती जर नीट नसेल, क्रॉप पॅटर्न, म्हणजे जास्त पाणी लागणारं पिकं जर परत लोक लावत असतील तर ते पाणी पुरणारच नाही, म्हणजे टंचाई कायमची राहणार. मग हे आपण एक बाजूला पुढं चाललोय, मागं सपाट होत जाईल. जी गावं आज आपली चांगली झालेली आहेत, ज्यांच्या सक्सेस स्टोरी भरभरून माध्यमांनी छापल्या, लिहिल्या, दाखवल्या, त्याच्याच फेल्युअरच्या स्टोरी परत येतील. तसं पुढचं पाठ आणि मागचं सपाट आपलं होता कामा नये. म्हणून आम्ही हा पॅटर्न बदलला. चांगली चाललेली वॉटर कप स्पर्धा थांबवली आणि सस्टेनेबल वॉटर कप स्पर्धा असं म्हणतो की मी 2020 मॅच होती आणि आता आम्ही गेले 4 वर्ष जे काम करतोय ती टेस्ट मॅच आहे. यामध्ये कस लागतोय लोकांचा. यामध्ये काय आहे तर आता आम्ही गेले 3 वर्षापासून फार्मर कप सुरू केलेला आहे. वॉटर कप नंतर फार्मर कपमध्ये गेल्या वर्षीपासूनपर्यंत 46 तालुक्यात आम्ही काम करत होतो. या वर्षीपासून 351 महाराष्ट्रातल्या सर्व तालुक्यात काम करणार आहे. फार्मर कपमधली संकल्पना अशी आहे की गाव पातळीवर परत 3 ते 5 लोक निवडावीत ग्रामसभेमध्ये. ते आमच्या प्रशिक्षणाला येतील, ज्यामध्ये आम्ही शेतीमधल्या प्रॅक्टिसेस कशा कराव्यात, शेतीमध्ये पाणी शेतीत कसं वाचवलं पाहिजे, कुठलं पीक घेतलं पाहिजे, तुमच्या वातावरणात कुठलं पीक चालतं आहे, कुठल्या पिकातनं तुम्हाला जास्त उत्पादन होईल. 2 गोष्टी शेतकऱ्याच्या हातात आहेत, 2 गोष्टी शेतकऱ्याच्या हातामध्ये अजिबात नाहीत. दर आणि निसर्ग हे शेतकऱ्याच्या हातामध्ये जगभरातल्या नाही आहे. बरोबर. खर्च कमी करणं आणि उत्पादन वाढवणं हे शेतकऱ्याच्या हातात आहे. खर्च कमी करायचा असेल तर एकटा माणूस खर्च कमी करू शकत नाही, त्याला एकत्र आलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे. म्हणून ज्या फार्मर कपमध्ये जी गावं सहभागी होतात यांना आम्ही पीकनिहाय गट तयार करायला सांगतो. मग गट तयार झाला की त्या गटाला, म्हणजे खर्च कमी करण्यासाठी आता गट झाल्यामुळं झालं विनोदराव असं की मजुरीचा अनेक गटांचा खर्च शून्यावर आला आहे आमचा. शेतीमध्ये खर्च कशावर आहेत, खते, बियाणं आणि मजुरी. हां, मजुरीचा खर्च, कारण का यामध्ये आम्ही मार्क ठेवलेत, इर्जिक म्हणतो आपण त्याला, काही भागामध्ये आवड सावड म्हटलं जातं, आडजीपडजी म्हटलं जातं, की एकमेकांच्या शेतावर जाऊन काम करायचं. ह्याचा फायदा झाला की 15-20 शेतकऱ्यांचे गट जे आहेत हे, म्हणजे कालच मी पोस्ट वाचली, आमच्या बार्शी तालुक्यातल्या एका गावाची होती की भोगावती नदीवरती फळ्या टाकल्या नदी पाणी अडवायला आणि पाण्याचा फुगवटा वाढला, रानात पाणी आलं आणि सोयाबीन काढायला आलं तर ती सगळं गुडघाभर पाण्यात उभं राहिलं. आता काय करायचं, तर अख्खा गट मदतीला आला आणि सगळ्या गटानं एक 4 तासात सोयाबीन काढून टाकलं. तर ही इर्जिक झालं. हा एकटा माणूस असता तर सोयाबीन त्याचं वाया गेलं असतं. बरोबर. हां,
खते बी बियाणं हे सर्वजण गोष्टी आहेत ना आता हे आमचे एकत्र खरेदी करतात. खतं जास्त प्रमाणात खरेदी केली, दरात फरक पडू शकतो. फरक पडतो. एकटा शेतकरी असेल त्याला कोण विचारतो? कोण विचारतो? पण बाबा एक पोतं घेणार आणि 100 पोतं घेणार म्हणला की किती कमी करणार विचारता येईल. म्हणजे मला एका गटानं परवा सांगितलं, डॉक्टर साहेब आता पोरांची पुस्तकं सगळ्यांची कापडं आम्ही 100 जण एकदम जातो दुकानात म्हटले आणि दुकानदाराला सांगतो की 100 कपडे घ्यायचे, काय डिस्काउंट देणार? आता म्हटले कटिंगला सुद्धा एकच माणूस ठेवला आहे म्हटले, त्यानं बी 10% डिस्काउंट दिला आहे म्हटले आणि त्याला फिक्स गिराईक झालं म्हटले. म्हणजे अख्खा आर्थिक चक्र तुम्ही बदलण्याचा प्रयत्न ह्याच्या पाठीमागून करताय. म्हणजे खर्च कमी झाला एकत्र आल्यामुळं. आणि दुसरं गोष्ट, महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांबरोबर आम्ही करार केला आहे, कृषी विद्यापीठांबरोबर, आणि त्यामधले तज्ज्ञ शास्त्रज्ञ हे शेतकऱ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करतात. म्हणजे दररोज संध्याकाळी आमची शेतीशाळा चालते वेगवेगळ्या पिकांची. 7:30 वाजता एक बाजूला शास्त्रज्ञ असतात. मी उदाहरण देतो की फुले संगम नावाची व्हरायटी सोयाबीनमधली आहे, KDS 726. ही शोधली कसबे डिग्रस, KDS म्हणजे कसबे डिग्रस सांगली. बरं. ह्या संशोधन केलं. KDS म्हणून आपल्याला वाटतं कुठनं जपान अमेरिकेतनं आली का काय? तर इथल्या डॉक्टर मिलिंद देशमुख आणि त्यांच्या टीमनं ह्याचं संशोधन केलं. ही जात ज्यांनी शोधली हे शेतीशाळेमध्ये मार्गदर्शन करायला असतात. मग त्यामुळं शेतकऱ्यांना ज्या जाती आपण लावतोय त्या जातीचे जनकच आपल्यासमोर जर असतील तर आणखीन काय पाहिजे? तर नॉलेज. मी मगाच जसं म्हटलं, पैसे आम्ही अजिबात देत नाही, आम्ही ज्ञान देतोय आणि शक्ती जागृत करतोय. आणि गेल्या वर्षीपर्यंत 4,500 गट आमच्या ह्या स्पर्धेमध्ये सामील झाले होते. आता यावर्षी पूर्ण महाराष्ट्र घेतल्यामुळं बघूया ह्याची संख्या आता किती होते. तर त्याचा एक खूप फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात वाढलं, ज्ञान प्रॉपर गेल्यामुळं, खर्च कमी झाले. विदर्भामध्ये तर तुम्हाला सांगतो, विदर्भात मी फिरतो, विदर्भामध्ये सर्वाधिक आत्महत्या हे कापूस पिकामध्ये जगामध्ये आहेत. याचं कारण असं आहे की कापसाचा जो खर्च आहे मजुरीवरचा हा जास्त आहे, वेचणीवरचा खर्च जास्त आहे. म्हणजे इनपुट कॉस्ट जास्त आणि दर कमी आणि उत्पादन कमी, त्यामुळं आत्महत्या ह्या कापसामध्ये जास्त आहेत. तर हे जिथं जिथं आता आमचे गट आहेत, मी गेले 4 वर्षात बघतोय एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केलेली नाही. म्हणजे आत्महत्या रोखण्यात बी आपण यशस्वी झालेलो. आपण डॉक्टरांशी एक 40 मिनटं 35 मिनटं एक खूप गप्पा मारल्या आणि सामाजिक कामामध्ये काम करणारा एक माणूस एका छोट्या गावातून आपली सुरुवात करतो आणि अख्खा महाराष्ट्र व्यापून टाकतो. आणि नाना पाटेकरपासून आमिर खानपर्यंत त्याच्यावर प्रेम करू लागतात, त्याच्या कामावर प्रेम करू लागतात. टाटासारखा माणूस त्यांच्यासाठी स्टुडिओ देऊन टाकतो की तुम्ही या स्टुडिओचा वापर करा. सगळी माध्यमं सर्व प्रकारची म्हणजे प्रिंट मीडियापासून इलेक्ट्रॉनिक मीडियापर्यंत ह्या कामाच्या पाठीशी उभी राहतात. म्हणजे ही एक सोपी गोष्ट नाही आज विचार केला तर. पण ज्यावेळेस डॉक्टरांनी काम सुरू केलं त्यावेळेस डॉक्टरांनी काय असं स्वप्न बघितलं नसेल की भविष्यात मी काम करीन, मग कुणीतरी नाना पाटेकर येईल, कुणीतरी आमिर खान येईल आणि माझ्या कामाला पुढं घेऊन जाईल. माणूस चालत गेला आणि आमिर खान, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरेपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी जोडले गेले. म्हणजे चांगलं काम जर तुम्ही करायला लागला तर अभिनेत्यापासून नेत्यापर्यंत लोक तुमच्या पाठीशी उभे राहतात आणि सगळी चळवळ बदलून जाते. पाण्याच्या प्रश्नापासून ग्रामीण जीवनामध्ये अर्थक्रांती आणण्यासाठी डॉक्टरांनी केलेलं काम हे दिशादर्शक तर आहेच, प्रेरणादायी तर आहेच, पण आपणही त्या वाटेवरनं चाललं पाहिजे. आणि जी नवी वाट त्यांनी शोधलेली आहे ती पायवाट न राहता मळलेली वाट झाली पाहिजे, या दृष्टीने सुद्धा आपण त्यांचा प्रवास बघितला पाहिजे. डॉक्टरांनी आज वेळात वेळ काढून आपल्या चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद विनोद, धन्यवाद.